नमस्कार, सुनीताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला, दसरा स्पेशल मी पुरणपोळी ताट बनवलेले आहे. बघा, अशा प्रकारे मी पुरणपोळी ताट बनवलेलं आहे. तुम्ही त्याची रेसिपी बघा. आज मी कटाची अळणीची आमटी करणार आहे. ते बघा कशी कटाची अळणीची आमटी तयार झालेली आहे. ते आपल्याला त्यासाठी लागणार आहे साहित्य: ओलं खोबरं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं. आता प्रथम आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी तेल घालत आहे. हा मसाला बारीक करायचा आहे. खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि जिरं हे मिक्सरला फिरवून घेतले मी. आता मोहरी टाकत आहे. ही आपली मोहरी तडतडली आहे. आता बारीक केलेला कढीपत्ता, बारीक केलेला मसाला, हे आपल्याला तेल सुटूस तर चांगलं भाजायचं आहे. थोडीशी हळद पूड, मी येळवणी बाजूला काढून ठेवलेली आहे, हरभरा डाळ शिजवलेली. आता आपला हा तेल सुटूसरा मसाला भाजलेला आहे. त्यामध्ये आता मी चटणी घातलेली आहे. तुमच्या तिखटानुसार तुम्ही चटणी वापरू शकताय. मी 4 चमचे बारीक चमच्याने 4 चमचे चटणी टाकलेली आहे. आता ही येळवणी काढलेली ह्यामध्ये मी घातलेली आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आता ही येळवणी थोडीशी पातळ झालेली होती, त्यामुळे मी मिक्सरला थोडीशी डाळ बारीक करून घातलेली आहे. त्यामध्ये येळवणी पातळ झाल्यामुळे, डाळ घातल्यामुळे थोडी घट्ट होते आमटी. जर येळवणी घट्ट निघली तर डाळ वापरायची नाही. येळवणी जर पातळ निघली तर डाळ शिजलेली असते तीच बारीक करायची आणि आपल्याला आमटीला वापरायची आहे. बघा, अशा प्रकारे मी आमटी तयार केलेली आहे येळवणीची. बघा कसा कट आलेला आहे. बघा, अशा प्रकारे मी येळवणीची आमटी केलेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून सांगा. मी आज बटाट्याचं भजी करणार आहे. त्यासाठी मी हे पीठ भिजवलेलं आहे. यामध्ये जिरं, ओवा, सोडा, हळदपूड, मीठ घातलेलं आहे. अशा प्रकारे मी हे पीठ भिजवलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. मी मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतलेले आहेत साल काढून. आता त्याचे आपल्याला स्लाइस पाडायचे आहेत गोल गोल. बघा, अशा प्रकारे मी बटाट्याचे स्लाइस पाडून घेतलेले आहेत. आता आपल्याला बटाटा भजी तळायचा आहे. प्रथम मी तेल तापले का बघत आहे. तेल आपलं तापलेलं आहे चांगलं. आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपल्याला बटाटा भजी तळायचे आहे, तळून घ्यायचे आहे. मी गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे. आता बघा, हे पिठात मी बटाट्याचे काप मी तेलात सोडत आहे पिठात बुडवून. बघा, अशा प्रकारे आपल्याला बटाटा भजी तयार करायचे आहेत. हे आता आतली बाजू चांगली भाजलेली आहे, त्यामुळे आता वरची बाजू आपल्याला भाजून घ्यायची आहे. गॅस मी मंद आचेवरच ठेवलेला आहे. बघा, हे अशा प्रकारे आपले बटाटा भजी तयार झालेले आहेत. तांबूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायचे. बघा, हे अशा प्रकारे आपले बटाटे टमटमीत फुगलेले आहेत. आता आपल्याला बटाटा भाजी बनवून घ्यायची आहे. बटाट्याची भाजी बनवत आहे. त्यासाठी पाव किलो बटाटा घेतलेला आहे मी. हे 2 कांदे घेतलेले आहेत, हिरवी मिरची, कढीपत्ता करायचे फोडणीसाठी. प्रथम मी मोहरी टाकत आहे. मोहरी आपली भाजलेली आहे. आता जिरं टाकत आहे मी. कढीपत्ता, उभी कापून घेतलेली आहे.
कारण ही मिरची तिखट नाही, त्यामुळे मी अशा प्रकारे मिरची कापून घेतलेली आहे. ती तुम्ही बारीक कापून घेऊ शकता. आपल्याला कांदा भाजायला टाकायचा आहे. आपल्याला कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजण्यासाठी आपल्याला मीठ टाकायचं आहे, त्यामुळे कांदा आपला लवकर भाजतो. त्यानंतर आपल्याला वरून हळद टाकून घ्यायची आहे. बघा आता आपला अशा प्रकारे कांदा भाजलेला आहे. आता आपल्याला यामध्ये बटाटा घालायचा आहे. वरून आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. भाजी तयार झालेली आहे. बघा आता अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता मी आळूवडी तयार करणार आहे. त्याची रेसिपी बघा. मी आळूवडीचे पहिल्यांदा पाठीमागच्या शिरा सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि ते आपल्याला स्वच्छ धुवायचे आहेत. अशा प्रकारे मी सगळं धुवून घेतलेलं आहे. आता आपल्याला आळूवडीसाठी लागणारे साहित्य: बेसन पीठ, हा लसूण घेतलेला आहे मी, लसूण आणि कोथिंबीर हे आपल्याला बारीक करायचं आहे. हे मी लसूण, कोथिंबीर, आलं सगळं बारीक करून मिक्सरला यामध्ये घालत आहे मी. जिरं, एक चमचा ओवा, मीठ घेत आहे. यामध्ये चिंचगुळाचं पाणी सुद्धा चालतंय. थोडीशी चटणी टाकत आहे मी. झालेलं आहे. आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. वडी करत आहे, त्यासाठी मी आता हे सगळं मिश्रण केलेलं लावून घेत आहे पिठाला. हे आळूवडीचं मिश्रण सगळं केलेलं हे आता मी पानांना लावून घेणार आहे. हे अशा प्रकारे आपल्याला लावायचं आहे. आता आपल्याला वड्या वापरण्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला एक मोदक पात्र ठेवायचं आहे आणि हे आपण केलेले सगळं पानांचे रोल याच्यावरती ठेवायचे आहेत आपल्याला उकडायसाठी. वड्यांचे रोल शिजून तयार झालेले आहेत. आता आपल्याला हे गोल आकारमध्ये कापून घ्यायचे आहेत तळण्यासाठी. बघा अशा प्रकारे मी हे सगळे कापून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत. बघा हे कढईत मी तेल तापायला ठेवलेलं आहे. आपलं तेल तापलेलं आहे. आता हे कढईत आपल्याला तळून घ्यायचं आहे मंद आचेवर. बघा आता अशा प्रकारे आपली आळूवडी तयार झालेली आहे. आता आपल्याला हे एका ताटात काढून घ्यायचं आहे. बघा एकदम कुरकुरीत झालेली आहे.